नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखः योगः हा दुःखाचा नाश करणारा योग. युक्ताहार विहारस्य यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्याला, कर्मसु कर्मामध्ये, युक्तचेष्टस्य यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला, तसंच युक्त स्वप्नावबोधस्य यथायोग्य निद्रा आणि जागरण करणाऱ्याला भवती सिद्ध होतो. म्हणजेच दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहारविहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे आणि जागणे ज्याची यथायोग्य आहे त्यालाच साध्य होतो. आणि म्हणून हा योग साधण्यासाठी देहव्यापार योग्य ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. यदा विधीयतं चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. ध्यानयोगाची अंतिम स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषांची लक्षणं परमेश्वर सांगतात. अशा प्रकारे योगाच्या अभ्यासाने विनियतम अत्यंत वश केले गेलेले, चित्तम चित्त, यदा ज्यावेळी, आत्मनी एव परमात्म्यामध्येच, अवतिष्ठते चांगल्या प्रकारे स्थित होऊन राहते, तदा त्यावेळी, सर्व कामेभ्यः संपूर्ण भोगांची, निस्पृहः इच्छा नसणारा पुरुष, युक्तः योगयुक्त आहे, इति उच्यते असं म्हटलं जाते. म्हणजेच पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. सर्व कामेभ्यो म्हणजे सर्व वासनांमध्ये ज्याने चित्त जिंकले, जो परमेश्वरातच स्थिर राहतो, अंतःकरण मन हे सगळं परमेश्वराशी जोडलेलं असतं. तो असं जेव्हा जोडलं जातो तेव्हा मीच उरत नाही तर माझं दुःख कसं काय उरणार. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. दिव्याच्या दृष्टांताने योगाच्या चित्ताचं स्थितीचं वर्णन करताना परमेश्वर म्हणतात, यथा ज्याप्रमाणे, निवातस्थः वायुरहित स्थानात असणारा, दीपः दिवा, न इंगते चंचल होत नाही, सा उपमा तीच उपमा, आत्मनः परमात्म्याच्या, योगम ध्यानात, युञ्जतः लागलेल्या जोडल्या गेलेल्या, योगिनः योग्याच्या, यतचित्तस्य जिंकलेल्या चित्ताला, स्मृता सांगितली गेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. निवात म्हणजे निर्वात. यत्रो परमते चित्तम निरुद्ध योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. ध्यानयोगामुळे परमात्मा लागलेल्या पुरुषाचे लक्षण सांगताना परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, योगसेवया योगाच्या अभ्यासाने, निरुद्ध झालेलं म्हणजे सहज झालेलं, चित्तम चित्त, यत्र ज्या अवस्थेमध्ये, उपरमते उपरत होऊन जाते, च आणि यत्र ज्या अवस्थेमध्ये, आत्मना परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीच्या द्वारा, आत्मानं परमात्म्याचा, पश्यन साक्षात्कार करून घेत, आत्मनी एव सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच, तुष्यती संतुष्ट होऊन राहतं. म्हणजेच योगाच्या अभ्यासाने नियमन केलेलं चित्त
ज्या स्थितीत शांत होतं आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट राहतं. युंजन योगी म्हणजे जो परमेश्वराशी जोडलेला राहतो पण परमेश्वर होत नाही. उपरत होणं म्हणजे वर जाणं. योग सेवया म्हणजे योग्याच्या सेवेने आतल्या परमेश्वराशी एकरूप झालेलं म्हणजे आत्मना आत्मानम. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. आहार विहारस्य कर्मसु युक्तचेष्टस्य युक्तस्वप्नावबोधस्य योगः दुःखः भवति. For one who is moderate in eating and behavior, temperate in all actions, balanced in sleep and wakefulness, the yoga becomes the destroyer of miseries. यदा विनियतं चित्तम् आत्मनि एव अवतिष्ठते सर्वकामेभ्यः निःस्पृहः तदा युक्तः इति उच्यते. When the equipoised mind rests in Atma alone and is purged of all longings, then the yogi is said to be established in yoga. यथा निवातस्थः दीपः न इंगते सा उपमा आत्मनः योगं युञ्जतः योगिनः यतचित्तस्य स्मृता. The controlled state of mind of yogi practicing concentration on the self has been compared with a lamp which does not flicker when kept in place free from wind. यत्र योगसेवया निरुद्धं चित्तम् उपरमते च तत् यत्र आत्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. When the mind disciplined by the practice of yoga becomes tranquil and when the yogi is enlightened within himself by the vision of Atman. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. पार्था, आहार परिमित सेवन करावा, क्रियासुद्धा ठराविक कराव्या, जास्त बोलू नये किंवा मौनसुद्धा पाळू नये, जे काही बोलू ते मोजकं बोलावं, चालणंसुद्धा नेमाने असावं, निद्रेलाही मान द्यावा, जागणंसुद्धा ठराविक असावं, नियमित असावं. असं केल्यावरती देह निरोगी राहतो. अशा युक्तीने सगळ्या इंद्रियांना त्यांचं थोडं थोडं खाद्य दिलं की स्वभावताच मन आपल्यामध्ये संतोष वृद्धिंगत करतं. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. पार्था, अशी नियमाने वागणारं जेव्हा इंद्रिय होतात तेव्हा अंतरंगामध्ये सतत सुख वाढत राहतं. तिथे स्वभावतःच योग त्याला प्राप्त होतो, त्याला साधनेचा सायास करावा लागत नाही. जसं उद्योगामध्ये भाग्योदय झाला की आपोआपच ऐश्वर आपल्या घरी येतं, तसं संयमी जेव्हा तो होतो तेव्हा आपोआपच योगाभ्यासी तो प्रवृत्त होतो. स्वभावतः त्याला आत्मसिद्धीची प्राप्ती होते, अनुभूती त्याला येते आणि म्हणूनच असा जो का भाग्यवंत असतो, जो संयमाने वागत असतो जगामध्ये, त्याला मोक्षरूप सिंहासन शेवटी प्राप्त होतं आणि तोच योगारूढ होतो. इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रिय बांधून ताब्यात ठेवणे. प्राणीमात्राची इंद्रियांमार्फत विषय सेवनाकडे ओढ असते. सत्यदर्शनाची इच्छा करणाऱ्यांनी इंद्रियांच्या मागे न धावता ती विवेकाने ताब्यात ठेवणे जरूर असते. यालाच इंद्रिय निग्रह असं म्हणतात. संयमी म्हणजे इंद्रिय नियमाने ताब्यात ठेवणारा, इंद्रिय निग्रह केलेला योगी. आत्मसिद्धी म्हणजे केवळ सच्चिदानंद रूप अशा परमात्म तत्वाचा समाधी स्थितीतील अनुभव. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य उंजतो योगमात्मनः. पार्था, योगाच्या अंगाला जेव्हा संयम जोडला जातो तेव्हा जणू काही प्रयागाचा संगमच तिथे होतो आणि त्या पुण्यक्षेत्री
ज्याचं मन स्थिरावलं आहे, आज त्याला योगयुक्त असं नाव दिलं जातं. आणि तू असं जाण की जिथे वारा नसतो तिथला दिवा जसा तेवत राहतो, तसंच याचं चित्त कायम स्वस्थ असतं. आणि आता तुझ्या मनातलं सांगून जाणून मी पार्था तुला काही सांगतो ते तू लक्ष देऊन ऐक, की ज्याच्यामुळे तुझं अंती हितच होईल. तुला योगप्राप्ती व्हावी अशी मनात इच्छा तर आहे, पण जर तू साधनांमध्ये दक्ष नसतील, कारण तुला अभ्यासाचं भय वाटतंय, तो अवघड आहे असं वाटतंय, पण पार्था तू उगाचच कष्टी होऊ नकोस, इंद्रियांच्या गोष्टी ऐकू नकोस, कारण इंद्रिय ही दुष्ट आहेत आणि उगाचच ती खोटी भीती दाखवतात आणि ती सर्वथा फोल आहे असं तू जाण. आयुष्याला जे स्थिर करतं, मृत्यूला दूर टाकतं, ते औषधसुद्धा जिभेला शत्रुवत वाटतं, हे माहिती आहे ना तुला. तसंच आत्महित जे करून देतं ते ह्या इंद्रियांना दुःखप्रद वाटतं. खरं तर योगाभ्यासासमान सुगम असं साधन दुसरं कोणतंच नाही. तेव्हा तू ह्या इंद्रियांच्या आहारी न जाता योगाभ्यास कर. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति सुखम आत्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ती यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. पार्था, म्हणून जो दृढ आसन वगैरे योगाभ्यास मी तुला सांगितला, तो केल्यावरती इंद्रियांना आपोआपच लगाम लागतो आणि मग स्वाभाविकपणे आपलं काम होतं. इंद्रियांचा निग्रह झाला, योगाभ्यास होतो आणि चित्त चैतन्याला भेटायला लागतं. विषयांकडे पाठ करून ते स्वतःच्या समोर त्यांना अडवतं आणि मग आत्मरूपाचं दर्शन त्याला होतं आणि ते बघता क्षणीच त्याला जाणवतं की मीच तत्व आहे. आणि अशी जेव्हा स्वरूपाची एकदा ओळख झाली की पूर्णतः त्या योग्याला सुख लाभतं स्वभावतःच. मग चित्त चैतन्यात एकरूप होऊन जातं आणि ज्याहून दुसरं काही नाही. इंद्रियांना हे कधीही कळू शकत नाही, इंद्रियांनी ते कधी जाणता येत नाही, असं आत्मस्वरूपाचं दर्शन त्या योग्याला होतं. असा आत्मरूपी तद्रूप होऊन राहिल्यावर आपोआपच तो सुखामध्ये सतत राहतो. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. आत्मसंयम योगातले 17 20 श्लोक ह्याच्यामध्ये आधीच्या श्लोकांचं पुढे विस्तार आपल्याला दिसतो. आपले देहव्यापार म्हणजे झोपणं, जागणं, आहार, विहार, तसंच कर्मातले व्यवहार हे ज्याचे यथायोग्य असतात आणि ज्याने चित्त आवरून परमेश्वरामध्ये स्थित केलेलं असतं, वासनांचा त्याग केलेला असतो, त्याला परमेश्वर म्हणतात की तोच योगयुक्त असतो, म्हणजे योगाने परमेश्वराशी जोडला गेलेला असतो. मग असा जो योगयुक्त असतो त्याला कुठल्याही कारणाने, कुठच्याही आमिषाने, कुठच्याही आकर्षणाने त्याचं चित्त विचलित होत नाही आणि त्याला पूर्ण शांती मिळते. आता ही शांती का मिळते तर त्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं असतं की जे काही आहे ते सर्व काही परमेश्वरच आहे. अशा तऱ्हेने त्याचं अज्ञान पूर्णतः नाहीसं झालेलं असतं आणि तो सतत परमेश्वरामध्ये स्वकर्म निष्कामपणे करत सतत संतुष्ट राहतो. कुठल्याही तऱ्हेचा अतिरेक नाही आणि मनावर पूर्णपणे नियंत्रण. असं पुन्हा पुन्हा परमेश्वर अनेक ठिकाणी गीतेमध्ये याची वारंवार पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसते. आता ती पुनरावृत्ती का, ह्याच्यावर जेव्हा मी विचार करते तेव्हा मला वाटतं की एकदा सांगून कधीच आपण ते स्वीकारत नाही. जेव्हा पुन्हा ते मनावर ठसायला लागतं तेव्हाच हळूहळू आपण ते करायचा प्रयत्न करायला लागतो. मग हळूहळू ते जमायला लागतं आणि ते ज्याला अल्टिमेट जमतं तो परम आनंद प्राप्त करून घेतो आणि तो परमेश्वराशी युक्त होतो, तो योगयुक्त होऊ शकतो.
गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.